नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. मान्सूनचा खंड जो पडला आहे तो कशामुळे पडला? तुम्ही म्हणाल तर मान्सून तर लांबणीवर गेला, पाऊस पडणार नाही. पण तसं काय नाही मित्रांनो. मान्सूनचा खंड हा फक्त इकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये. आणि त्या बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र चाललेलं आहे ते कर्नाटकचे म्हणजे साईटून त्याचे बाष्पयुक्त जे मान्सूनचे वारे येणार होते ते बंगालच्या उपसागरामध्ये एकवटले जात आहेत तिकडे. आणि तिथून ते थोडंसं वादळी स्वरूप धारण करून परत त्याचा तीव्रता कमी होऊन जाणार आहे. आणि ज्यावेळी तीव्रता कमी होईल त्यावेळी हळूहळू परत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे किंवा सक्रिय होणार आहे. निसर्गाला त्याची काळजी आहे, सर्वांना काळजी आहे. जसं आपणाला आपल्या स्वतःची काळजी आहे तसं निसर्गाला या धरतीची सुद्धा आपल्या लेकराबाळांची सुद्धा काळजी असते. पाऊसही होणारच आहे. तेवढं काय लांबणीवर गेला म्हणून काय घाबरून चालत नाही. फक्त आपल्याला विश्रांती दिलेला आहे. जेणेकरून तुम्ही शेतीची कामं करून घ्या आणि पेरणी करून घ्या. त्यानंतर पावसाला सुरुवात होईल असं ह्याचा एक संकेत आहे. का तर अजून उत्तर भारतामध्ये मान्सून जायची शक्यता म्हणजे जाणार आहे आणि ते जात असताना इकडे आपल्याला पाऊस देऊन जाणार आहे. तर एकंदरीत असा जो विषय आहे, मग तोपर्यंत पाऊस पडणारच नाही काय व ही झाल्यानंतर पाऊस पडणारच नाही काय असं दिसते काय? पण नाही पडणार, पाऊस पडणार. पण कसा पडणार? तर स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाढणार आहे. तोपर्यंत इकडे सांगलीच्या पूर्व साईडला किंवा पश्चिम साईडला तुरळक ठिकाणी हलकाशा पावसाची सरी असणारच आहेत. पण मध्य महाराष्ट्राच्या उत्तर साईडला पाहायला गेलं तर गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. का तर तिथे द्रोणीय स्थिती हवेची बनणार आहे, त्यामुळे गडगडाटी पाऊस होणार आहे. आणि इकडे मराठवाड्या विभागाचा सोलापूर साईडला सुद्धा काही अंशी गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता कायम आहे. म्हणजे भाग बदलत आता एक 4 दिवस पाऊस कमी झाला असला तर मग 4 दिवसात पाऊस कुठं ना कुठं तरी चालू असणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई ह्या भागात उत्तरेकडून जे वारे तिथनं म्हणजे द्रोणीय स्थिती आहे. आता उत्तरेकडून वारे नाही आहे, पश्चिमकडून वारे असणार आहेत. का तर मान्सून तिथेपर्यंत पोचलेला आहे. हवेची वरील उंचावरच्या हवेची ज्यावेळी द्रोणीय स्थिती होते त्यावेळी तिथे गडगडाट होऊन पाऊस पडायची शक्यता आहे. अहमदनगर, अकोला, सोलापूर ह्या परिसरातून. आणि त्यातून पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यात गडगडाटी पावसाची शक्यता कायम आहे. नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, आदिलाबाद ह्या भागातून गडगडाटी पावसाची शक्यता राहणार आहे. आणि उर्वरित भागात पावसाचं म्हणजे स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता जास्त राहणार आहे. जास्तीत जास्त अकोला, सोलापूर ह्या परिसरातून खाली इकडे विजापूर पट्ट्यात गडगडाटी पाऊस असणार आहे. नगर परिसरातसुद्धा छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर ह्या परिसरातसुद्धा गडगडाटी हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला कायमचा म्हणजे हलक्या मध्यम पावसाची शक्यता कायमच आहे. तिथून म्हणजे अरबी समुद्र जवळ आहे, बाष्पयुक्त वारे तिथे खेचले जातात, पाऊस घेऊन जातात ते. उर्वरित भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे. क्वचित ठिकाणी स्थानिक वातावरण जास्त बनलं आणि बनणार पण. का तर पावसाळी वातावरण आहे आणि पावसाचे दिवस आहेत, बनणार पण. आणि तिथे शेतीस उपयुक्त असे पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक परिसर, पुणे, दापोली परिसर ह्या भागातून सुद्धा उद्या परवा दिवशी पाऊस हे असणारच आहे. एकंदरीत मित्रांनो काळजी करायची नाही, पावसाची शक्यता आहे, फक्त थोडासा अंतर आहे.